जे लोक खेडेगावात शाळेत शिकलेत त्यांना 15 ऑगस्टची एक मेमरी असेल. सकाळी सकाळी आपण 6 वाजता 5:30 वाजता उठीसन शाळेत जायची तयारी करीसन. एक्साइटमेंट तर पीकवर राहायची. शाळेत गेल्यावर आपल्याला चुन्यानं आखलेलं दिसायचं ग्राउंड अख्खं. आणि त्याच्या 8 दिवस पहिले आपण जी काही रिहर्सल करायचो लेझिमची. परत घुंगरू काठी तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या शाळेत होती की नाही माहीत नाही, पण घुंगरू काठी आमच्या शाळेत होती. मी भोकर हायस्कूलला होता. जो स्पीकर राहायचा शाळेचा एक ना, थोडासा लो क्वालिटी स्पीकर, त्याच्यावर गाणी सुरू राहायचे. ए मेरे वतन के लोग, थोडंसं तो वाईब इमॅजिन करू शकता तुम्ही काय असायची. तर ऑलमोस्ट सगळ्यांचे वाईट कपडे दिसायचे. भाई समजा त्याच दिवशी एखाद्याचं युनिफॉर्म खराब झाला असेल किंवा फाटला असेल किंवा धुतला असेल, जेमतेम काहीतरी ठेगड बिगड लाईसन, खिसा शिसन, गुंड्या लाईसन, टाचीन पिन इकडून तिकडून, कमरेले करदोडा बांधीसन, कसं तरी ॲडजस्ट करीसन आपण युनिफॉर्म रेडी करून घेऊन जायचो. आणि मग निघायची प्रभात फेरी. आता मोस्टली जे खेडेगावात शिकले असतील त्यांना माहिती आहे की 15 ऑगस्टला सकाळी पुऱ्या गावात सगळे स्टुडंट्स, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ गावात प्रभात फेरी फिरवतात. मग गावातल्या ग्रामपंचायत जवळ जाऊन सरपंच किंवा महिला सरपंच जे कोणी असतील ते झेंडा फडकवायचे आणि तिकडे राष्ट्रगीत व्हायचं. परत शाळेत यायचे. मग भाषणं असायची. शाळेतले काही शिक्षक भाषण करतील किंवा गावातले किंवा संस्थेचे चेअरमन वगैरे असे लोक भाषण करतील आणि मग पोरं भाषण करतील. तर एकदा काय झालं होतं की मी इंग्लिशमध्ये भाषण घेतलं होतं. भाई कॉन्फिडन्स तेव्हापासूनच आहे. तर इंग्लिशमध्ये भाषण घेतलं होतं. तर त्या एक्साइटमेंटच्या याच्यातनं रात्री मी एवढा बेकार आजारी पडला, नुसत्या उलट्या करतो आहे. आणि मग मी सकाळी माझा भाऊ हॉस्पिटलला गेला. आणि हॉस्पिटल जे होतं ना ते एक्झॅक्ट ग्रामपंचायत जोडे होतं. आणि मी हॉस्पिटलच्या बाहेर आला, ओट्यावरनं मी उलट्या करतो आहे आणि प्रभात फेरी समोरून जाते. सगळे आमच्या वर्गातल्या पोरं पोरी माझ्याकडे बघताय मी उलट्या करतो आहे. भाई जो काय एम्बॅरेसमेंट होती खतरनाक. सो असं एक नॉस्टॅल्जिया आहे जो मला शेअर करा असं वाटला. मजा यायची यार. पण आय मिस दोज डेज. म्हणून मोस्टली तुम्हाला माझ्या कॉन्टेंट पण दिसत असेल ज्याच्यात नॉस्टॅल्जिया आहे, जे आपण इमॅजिन करू शकतो ना, ते आपण परत जगलं पाहिजे असं वाटतं. आणि मी खुशनसीब आहे की मी ॲक्टर आहे, तर मी ते जगू शकतो. आणि मी जरी तुम्ही ती गोष्ट रिलीव्ह करू शकत नसले तरी माझ्या माध्यमातून मी तुम्हाला प्रयत्न करीन. जे काही आपण काम करत असताना, जॉब करत असताना विसरून जातो. तर माझ्या व्हिडिओज पाहत राहा, मजा येईल.